सम्राट अशोक इतिहासातला एक धुरंधर राजा, महान योद्धा, जगत जेता होण्यासाठी प्रचंड नरसंहार करणारा हा राजा नंतर मात्र बुद्धाच्या मानवता मार्गावर चढला। स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी प्रसंगी हिंसाही करणारा हा सम्राट मानवतेच्या कल्याणाचा विचार करू लागला। मौर्य राजवटीचा हा योद्धा जगभर बौद्ध धर्म प्रचारासाठी प्रयत्नशील राहिला। अशा या पराक्रमी राजाचं दर्शन आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत। शिल्परूपातला सम्राट अशोक एबीपी माझाच्या माध्यमातून देशवासियांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे। चक्रवर्ती सम्राट अशोकचा हा स्पेशल रिपोर्ट। इतिहासातला अजरामर राजा, महान योद्धा, चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या या पावन भूमीत आपलं स्वागत। नमस्कार, मी शिवकुमार पाटील। जग जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा सम्राट अशोक कसा होता हे तुम्ही आम्ही सर्वांनी इतिहासाच्या पानामध्ये वाचलं असेल, परंतु सम्राट अशोक प्रत्यक्ष दिसत कसा होता, त्याचा परिवार कसा होता आणि युद्धभूमीपासून ते बुद्धभूमीपर्यंतचा त्याचा रोमहर्षक प्रवास या सगळ्याचं समग्र दर्शन आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत। कदाचित मराठी वृत्तवाहिनीच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना असेल जिथे लोक घर बसल्या सम्राट अशोकाचं दर्शन घेत असतील। चला तर जाऊया सन्नतीला, जिथे आहे सम्राट अशोकाची पावनभूमी। सन्नती कर्नाटकातल्या गुलबर्ग्यातलं हे छोटसं गाव आता जगाच्या नकाशावर आहे आणि त्याचं कारण आहे सन्नतीच्या मातीतून बाहेर आलेला हा सम्राट अशोकाचा इतिहास। महाराष्ट्रामधून उगम पावणारी भीमा नदी सन्नतीच्या या गावापर्यंत येते आणि इथून या नदीचा प्रवास सुरू होते पुढे यादगीरपर्यंत आणि तिथून हीच भीमा नदी कृष्णेला मिळते, जिथे कृष्णा आणि भीमा नदीचा संगम आहे। सम्राट अशोकाने जिथं जिथं वास्तव्य केलं, जिथं जिथं म्हणून वसाहती निर्माण केला, त्या सगळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे नदी ही होती आणि सम्राट अशोकाच्या प्रत्येक वसाहती या नदी काठावरती वसलेल्या होत्या आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे सन्नती आहे। आणि या नदीकाठाच्या बाजूलाच हे चंद्रला परमेश्वरीचं मंदिर आहे, जिथे या सन्नती गावचे लोकच नव्हे तर कर्नाटकातले बहुसंख्य भाविक आहेत ते या चंद्रलांबा देवीच्या दर्शनाला येतात आणि ही हिंगलाज मातेचं प्रतिरूप मानली जाते। मूळ मंदिर पाकिस्तानातलं आणि जी भारतातली 51 शक्तिपीठं आहेत त्यापैकीचं हे एक मानलं जातं। काय नाही या सन्नतीमध्ये? भला मोठा स्तूप, बुद्धाच्या असंख्य मूर्ती, बुद्ध पादुका, अद्भुत शिल्पकला, धम्मचक्र, बोधिवृक्ष, शिलालेख, नाणी आणि लोकसंस्कृतीही। जवळपास 1994 पासून ते 2001 पर्यंत इथं उत्खनन झालं आणि या उत्खननातून मौर्य ते सातवाहन कालापर्यंतची ही संस्कृती उदयाला आली। या संस्कृतीमधले सगळे जे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात हे सगळे अवशेष आहेत ते बुद्धांच्या कार्यावरती प्रकाश टाकणार आहेत आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू जर आपण म्हणायचं झालं तर सम्राट अशोकाची कर्तृत्वाची ही भूमी आहे, रणांगणाची भूमी असं म्हटलं जातं आणि सम्राट अशोकानीच हे सगळं वास्तव्य आहे ते वैभव आहे ते उभं केलेलं आहे आणि सम्राट अशोकानी बुद्धांचं संपूर्ण जीवन काल इथे उभं केलंय आणि त्याचसाठी म्हणून हे गाव जगाच्या नकाशावर आलंय। देशभरातले अभ्यासक आहेत, पर्यटक आहेत, ते आता या सन्नतीला भेट देत आहेत सम्राट अशोकाचं दर्शन घेण्यासाठी। या गावी जे उत्खनन झालेलं आहे आणि त्याच्यामधून जे पुरातत्वीय अवशेष बाहेर आलेले आहेत त्यावरून हे नक्की सिद्ध होतं किंवा स्पष्ट होतं की प्राचीन कालखंडामधला बौद्ध धर्मियांशी संबंधित असणारा हा संबंध भूभाग होता। कारण जी काही साधनं मिळालेली आहेत किंवा ज्या काही मूर्ती मिळालेल्या आहेत, स्तंभ मिळालेले आहेत, त्यावरून हे बौद्ध धर्माचं फार मोठं केंद्र होतं हे स्पष्ट होतं। सम्राट अशोकानं जिथं जिथं वास्तव्य केलं तिथं तिथं स्तूपांची निर्मिती केली। असाच एक स्तूप सन्नतीमध्ये आहे। मध्य प्रदेशातला सांचीचा स्तूप
बहुतेक सर्वांनी पाहिला असेल आणि सध्या या नव्या सरकारने जे चलनात आणलेली 200ची नोट आहे त्याच्यावरती सांचीचा स्तूप तुम्हाला पाहायला मिळेल, त्याची प्रतिकृती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता आपण ज्या गावामध्ये म्हणजे सन्नतीमध्ये आलेलो आहोत, जे उत्खनन आपण पाहतोय, या सगळ्या स्तूपाचा आकार जर बघितला आणि याचं स्वरूप जर बघितलं तर हुबेहूब ही सांचीचीच प्रतिकृती आहे आणि सम्राट अशोकानेच ही प्रतिकृती निर्माण केलेली आहे. अर्थातच ही याची जुळणी आहे ती गेल्या 20 वर्षापासून सुरू आहे, कारण उत्खननामध्ये हे सगळे भव्य दिव्य अवशेष जे सापडलेले आहेत संशोधकांकडून याची जुळणी सुरू आहे. आणि जेव्हा याचे पूर्णपणे अवशेषांची जुळणी पूर्ण होईल तेव्हा या स्तूपाचा आकार आहे आणि या स्तूपाचं जे स्वरूप आहे ते हुबेहूब सांचीच्या स्तूपासारखंच असेल आणि ते पाहण्यासाठी तर भव्य दिव्य असणारच आहे, परंतु सम्राट अशोकाच्या कर्तृत्वाची आणि कार्याची ही भूमी आहे यावर एक शिक्कामोर्तब होईल. पण सन्नतीचं सगळ्यात मोठं वैभव म्हणजे हे सम्राट अशोकाचे पूर्णाकृती शिल्प, जे जगात इतरत्र कुठंही नाही. सन्नतीच्या या उत्खननाचा आत्मा म्हणजेच सम्राट अशोक आणि त्याचं कर्तृत्व. एबीपी माझाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच सम्राट अशोकाचं प्रत्यक्ष दर्शन आपण घेतो आणि शिल्परूपातला हा सम्राट अशोक देशात पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सन्नती वगळलं तर देशात कुठेही सम्राट अशोकाची शिल्प उघडकीस आलेली नाही आहेत. आणि या वैभवशाली अशा संस्कृतीमधून सम्राट अशोक, त्याचा परिवार आणि त्याच्या कर्तृत्वावरती शिक्कामोर्तब करणारी ही संस्कृती उदयाला आलेली. या चित्रामध्ये बघत असाल तर सम्राट अशोक आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं लोभस असं रूप आहे, त्याची पत्नी आहे आणि त्याचा परिवार म्हणजे 2 मुलं, एक संघमित्रा आणि महेंद्र. आणि या वरच्या बाजूला आपल्याला लिहिलेलं असेल, ही भाषा आपल्याला कळत नसली तरी राय अशोक त्याचा अर्थ आहे, म्हणजेच राजा अशोक. या शिल्पामध्ये अशोकाचं अस्तित्व आहे हे सिद्ध होतं आणि हा सगळ्यात मोठा सैद्धांतिक आणि ऐतिहासिक पुरावा झालेला आहे की सम्राट अशोकानं सन्नतीमध्ये वास्तव्य केलेलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांनी आपली जी मुलं आहेत, सम्राट अशोकाची जी मुलं आहेत, महेंद्र आणि संघमित्रा, यांना त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दान दिलं नाही, त्यांना श्रामणेर बनवलं, भिक्षू बनवलं आणि त्यांना धर्म प्रचारासाठी श्रीलंकेमध्ये पाठवलं. तेव्हा त्यांनी भारतातली ओळख म्हणून बौद्ध गयेची जी काही बोधिवृक्षाची फांदी आहे ते श्रीलंकेला गेले घेऊन, आणि ते घेऊन जात असताना संघमित्रा आणि महेंद्र हे सन्नतीमध्ये आलेले आहेत. सन्नती मार्गे ते श्रीलंकेला गेलेले आहेत. कोणत्याही ऐतिहासिक घटना अधोरेखित करायच्या असतील किंवा व्यक्तिरेखा सिद्ध करायच्या असतील तर त्याला तेवढाच भक्कम ऐतिहासिक पुरावा सुद्धा लागतो म्हणतात. आणि सम्राट अशोकाचं सन्नती गावातलं वास्तव्य सिद्ध करण्यासाठी म्हणून हा पुरावा इथे ठेवण्यात आलेला आहे. आणि उत्खननातून सगळ्यात मोठा हा पुरावा म्हणजे हा शिलालेख आहे, मोठ्या प्रमाणातला आणि भव्य दिव्य स्वरूपातला हा शिलालेख आहे. आणि या शिलालेखामध्ये सगळी ब्रह्मी लिपीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. अर्थातच आता काळाच्या ओघामध्ये या अक्षरांची झीज झालेली आहे, परंतु अभ्यासकांच्या निष्कर्षानंतर हे सिद्ध होतंय की सन्नतीच्या या गावामध्ये सम्राट अशोकाचं कर्तृत्व होतं, कार्य होतं आणि सम्राट अशोकाच्या कर्तृत्वाची ही भूमी आहे त्याचा हा पुरावा. सम्राट अशोकानं पाकिस्तान पासून भूतानपर्यंत राज्य केलं. सध्याचं पाटणा म्हणजेच पाटलीपुत्र ही अशोकाची राजधानी. पण सन्नती ही अशोकाची दक्षिणेची राजधानी असावी असाही अंदाज व्यक्त केला जातो. अनेक शिल्प आपल्याला सन्नतीमध्ये बघायला मिळतात आणि सन्नतीचं सांगण्याचं महत्वाचं असं एक वैशिष्ट्य असं आहे की सन्नती ही सम्राट अशोकाची दक्षिणेमधली राजधानी होती आणि या राजधानीच्या माध्यमातून सम्राट अशोक हा दक्षिणेतला जो राज्यकारभार आहे ते बघायचे. जग जिंकण्याच्या इरादाने युद्धाला निघालेल्या सम्राट अशोकाला बुद्ध विचाराने उपरती आली. रणांगणावर आपल्याच लाखो सैनिकांचे रक्ताच्या थारोळ्यातले मृतदेह पाहून त्याचं मन हेलावलं. रणांगणावरच भेटलेल्या भंतेजीने त्याचं मनपरिवर्तन केलं आणि त्यावेळेस भंतेजीने सम्राट अशोकाला भगवान बुद्धाचा मध्यम मार्गाचा उपदेश दिला आणि मध्यम मार्गाचा उपदेश ऐकल्यानंतर सम्राट अशोकाचं डोकं एकदम म्हणजे एकदम बेचैन झालं. तो 8 वर्ष सम्राट अशोकाने भगवान बुद्धाच्या प्रत्येक स्थळाला भेटी देत गेला. बुद्ध पंथाला लागलेल्या सम्राटानं नंतर बहुजन हिताय बहुजन सुखायचा संदेश प्रत्यक्षात आचरणात आणण्यास सुरुवात केली आणि सन्नती हे त्याचंच एक प्रतीक आहे.
सम्राट अशोक या ठिकाणी आले आणि त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि इथल्या लोकांनी एकदम माणुसकीचं राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी इथे एक संदेश देऊन गेलेला आहे. एवढंच मी तुम्हाला सांगेन. हे सन्नती स्थळ आज कर्नाटक पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते, परंतु या ठिकाणी या सन्नती स्तूपाची माहिती देशात झालेली नाही, कर्नाटकात झालेली नाही. या ठिकाणी लोकांचा राबता आला पाहिजे, या ठिकाणी पुस्तकाची निर्मिती झाली पाहिजे, या ठिकाणी सोयी निर्माण झाल्या पाहिजे आणि हे स्थळ जगामध्ये सगळीकडे पसरलं पाहिजे. देवानाम प्रिय प्रियदर्शी सम्राट अशोकाचा असा उल्लेख याच शिल्पांमधून समोर आलाय. हमारा तीसरी संगायना है. संगायना में पहले भिक्षु 9 कंट्री में भेजा, उसके बाद श्रीलंका गया, बनते महेंद्र एंड संघमित्रा दोनों उधर गया, जाके प्रचार प्रसार किया. इसलिए अशोक के बारे ज्यादा मानते हैं हमारे लोग. गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेलं हे सन्नती सम्राट अशोकाच्या पदस्पर्शामुळे गजबजून गेलंय. हा शिलालेख पाहून सम्राट अशोकाची प्रतिकृती प्रत्यक्षात आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. ही खरोखरच अतिशय उत्तम बाब आहे आणि अतिशय चांगले आहे. या बाबतीत कर्नाटक सरकारनं या शिलालेखाबाबत आणि सम्राट अशोक राजाबद्दल या शिलालेखात काय काय उल्लेख केला त्याबद्दलच या ठिकाणी त्यांनी पुस्तिका सादर करावी. पण या सन्नतीचा हा इतिहास उघडकीस येण्यामागेही एक रंजक कारण आहे. एक राजा होतो इथे शेतराजा म्हणून, त्यांना संहार करायला देवी आलेले आहे. ते भ्रमरूपांनी संहार केलेले आहे. ते 5 भ्रमर आहे इथं. राईट साईडला पादुकाला 3 भ्रमर आहे, अजून 2 पादुकाला 2 आहे. ते 5 भ्रमर आहे. या भ्रमरांनी संहार केलेला आहे. सम्राट अशोकाच्या या साम्राज्याचा आणखी एक रंजक इतिहास आहे. 1960 पूर्वी याच देवी मंदिरामध्ये एका भक्ताला दगडी पादुका सापडलेल्या होत्या. त्या देवीच्या पादुका असतील असा संभ्रम झाला होता, परंतु नंतर अभ्यासांती त्या सम्राट अशोकाच्या पादुका होता असा निष्कर्ष निघाला आणि इथूनच त्या उत्खननाला सुरुवात झाली. आणि जे आता उत्खनन झालेलं आहे आणि सम्राट अशोकाचे जे साम्राज्य उदयाला आलेलं आहे त्याचं कारण या देवी भक्तालाच मानावं लागतं. अफाट ताकद, अफाट संपत्ती, अफाट साम्राज्य. आयुष्यातला हा सगळा अफाटपणा सोडून ज्या माणसानं शांतीचा मार्ग पकडला, ज्या माणसानं बुद्धाचा विचार पसरवला, रुजवला, त्याच माणसाच्या या पाऊल खुणा या राजाची महानता सांगत आहे. सम्राट अशोकाच्या कर्तृत्वाची, कार्यकाळाची आणि साम्राज्याची साक्षीदार असलेली ही भूमी आहे. आजही सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा सुगंध मातीच्या या कणाकणामधून दरवळतो आहे. प्रत्येक भारतीयाने आवर्जून एकदा तरी या भूमीला भेट द्यावी अशी ही पावनभूमी आहे. अयूब कागदी, काकासाहेब कांबळे आणि राहुल बेद्रेसह शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सन्नती, कर्नाटक.